आपण किती जरी म्हटलं ना तरी रील्स आणि फोटो काढायच्या नादामध्ये ना खरंच खूप टाईम होतो आणि आपल्याला कळत नाही. पण तसं म्हणायला गेलं तर आर्यनचा बड्डे हा 8 वाजता सुरू झाला होता, म्हणजे टाईमावरच झाला. पूर्ण कंप्लीट होईपर्यंत 9 9:30 झाले होते. सगळ्या मुलांना भूक लागली होती, सोबतच मला तर खूप भूक लागली होती. तर आपण याला म्हटलं चल पटापट यांना वाढूयात. आणि गिफ्टसोबत गिफ्ट पेपर बघताय ना तुम्ही, म्हणजे किती छान कलरफुल वाटते. लहानपणी फार मजा वाटायची बड्डे वगैरे, म्हणजे एवढे सारे गिफ्ट्स भेटतील. ते लहान असो या मोठं असो, पण गिफ्ट हे गिफ्ट असतं. तुम्ही बऱ्याच माझ्या रील फोटोमध्ये बघितलं असेल की मी जेव्हा साडी वेअर केली आहे तर वन साईडच मी पल्लू सोडते, कारण की मला तसंच आवडतं. पण वन साईड पल्लू सोडून तुम्ही काम नाही करू शकत बरं का. तर मुलांना जसं आवडेल तसा फेवरेट मेनूची ऑर्डर दिली होती आणि आता टाईम होता तो म्हणजे आमचं गिफ्ट अनबॉक्स करायचा. तर हे ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलं होतं त्यांनी संध्याकाळीच जेव्हा बड्डे होतं तेव्हा. कारण की आम्हाला मी काल परवाच्या ब्लॉगमध्ये टाकलं होतं की सियासाठी एक रिमोट कंट्रोलची गाडी घेतली आहे. तर तशीच घेतली आम्ही. म्हणजे मी असंच विचारलं आर्यनला की तुला काय पाहिजे रे गिफ्ट. तसं आम्ही रिमोट कंट्रोलची कारच घेणार होतो त्याच्यासाठी, कारण की लहान मुलांना स्पेशली बॉईजला. पण त्यांनी असं सांगितलं की नाही मला कारच हवी आहे. तर म्हटलं अरे वा, आम्ही तर तीच घेणार होतो. तर ही ऑर्डर केली आम्ही ॲमेझॉनवरनं. आणि ॲमेझॉनचं आजकाल असं चालू आहे की म्हणजे आता देता येते सर्व्हिस की 6 मिनिटामध्ये घरी येईल. 6 मिनिटामध्ये आली खरी, पण जरा तिची चार्जिंग व्यवस्थित होत नव्हती, म्हणून आम्ही ती रिटर्न केली. आणि एवढं रेडी झालो, एवढं तयार झालोय, तर 1-2 रील तर बनल्याच पाहिजे. जास्त नाही, 1-2च काढल्या आम्ही, कारण की भूक एवढी लागली आणि रात्री 10:30 पर्यंत सगळं काही आवडलं, म्हणजे जेवण वगैरे सगळं करून. आता इकडे तुम्हाला बड्डे बॉय दिसणार नाही, कारण की तुम्हाला माहिती असेल का आता सध्या बड्डे बॉय काय करतो. नाही, तो गिफ्ट ओपन नव्हता करत, तर तो त्याची अस्ताव्यस्त झालेली रूम आवरत होता. म्हणजे एवढा मॅच्युअर झालाय. फक्त 8वा त्याचा बड्डे होता तरी सुद्धा. तर असा होता आजचा दिवस.